हॅलो ऑल, वेलकम टू MM इंटेरियो. मी इंटेरियर डिझायनर निशा. आज आपण आहोत युनिक लेगसी रिगल केशवनगर इथे आपण पाटील फॅमिलीसाठी 2 BHK डिझाईन आणि एक्झिक्यूट केलं आहे. मी या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स तुम्हाला शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर आता आपण होम टूर चालू करूयात. स्टार्ट विथ एंट्रन्स. तर इथे एंट्रन्सला आपण शू रॅक विथ इथं सिटिंग घेतलेलं आहे. एंट्रन्समधून आत आल्या आल्या जी फ्रंटची वॉल मिळते तर तिथे आपण राऊंडवालं मोल्डिंग घेतलेलं आहे पिक्चर फ्रेमचं, आणि त्याच्यात ट्रॉपिकलचं वॉलपेपर डिझाईन केलेलं आहे. आणि ह्या साईडला फुल वॉलचं स्टोरेज केलेलं आहे इन्क्लुडिंग लॉफ्ट. मल्टीपर्पज स्टोरेज आहे आणि ह्याचे जे डोअर्स आहेत ते पुश टू ओपन केलेले आहेत आपण. एंट्रन्सची जी थीम आहे तीच आपण पुढे कॅरी करत पिक्चर फ्रेम मोल्डिंग घेतलेले आहेत, वॉलपेपर त्याच्यात घेतलेत आपण, आणि हा 3 सीटर सोफा विथ वुडन हँडल्स. इथे वास्तूप्रमाणे आपल्याला मंदिराची जागा आपण घेतलेली आहे. तिथे मंदिर बघाल तर एक वेगळं, नेहमीपेक्षा वेगळं डिझाईन केलं आहे आपण. हे खांब असे कार्विंगचे खांब घेतलेत, त्याला वरती साजेशी महिरप घेतलेली आहे. आणि जे बॅकला आपण कटआउट्समधला ॲक्रेलिक घेतो त्याला बॅकलिटची आपण लाईट घेतो, तर तसं न करता हे क्लायंट प्रॉपर कोल्हापूरचे आहेत, तर मग त्यांचं महालक्ष्मी एक खूप म्हणजे आराध्य दैवत, तर मग तो महालक्ष्मीचा फोटोच आपण ॲक्रेलिकमध्ये प्रिंट करून घेतलेला आहे. आणि त्याच्या खालती बघाल तर हा आपला स्लायडर आला की ज्याच्यात आपण पोथी किंवा नैवेद्याचं ताट ठेवू शकतो. त्याच्यानंतर हे खालती ड्रॉवर्स की ज्यात आपलं सामान बसू शकते, आणि हा खालती स्टूल केलेला आपण स्लायडिंगचा की ज्याच्यावरती बसून आपण देवाची पूजा करू शकतो, आणि त्याच्या खालती परत स्टोरेज घेतलं. माझ्या बॅकला लिव्हिंगचं टेरेस आहे, तर इथे शेअर कर्टन आणि त्याच्या बॅकला डार्कवाले कर्टन्स घेतलेत. त्यानंतर इथे आपण TV युनिट डिझाईन केलेलं आहे. कॉर्नरला हे फुल स्टोरेज घेतलं आहे जे मल्टीपर्पज आहे. आपण बुक्स ठेवू शकतो, आर्टिफॅक्ट्स ठेवू शकतो, ट्रॉफीज ठेवू शकतो. त्याच्यानंतर इथे खालती जे ड्रॉवर्स आहेत ते आपण हँडललेस घेतलेत, आणि त्याच्यासाठी आपण पुश टू ओपनवालं चॅनल यूज केलेलं आहे. आणि TV युनिटची थीम जी आहे ती पूर्ण राऊंडेड कॉर्नरची आहे चाइल्ड सेफ्टीच्या दृष्टीने. आणि इथे बघाल तर बाकी जे आपलं POPचं आहे तर तिथे सुद्धा आपले ते राऊंडेड कॉर्नरचं डिझाईन आपण कंटिन्यू केलेलं आहे. या प्रोजेक्टचा USP इथे आहे. नेहमीच आपण फोल्डिंगचा डायनिंग टेबल डिझाईन करतो, ह्यावेळी आपण सिटिंग सुद्धा फोल्डिंगचं केलेलं आहे. त्याच्या आत सुद्धा आपल्याला स्टोरेजेससाठी जागा आहे. त्याच्यावरती आपण क्रॉकरीसाठी स्टोरेज युनिट घेतलेलं आहे, ज्याला ब्लॅक प्रोफाईल विथ फ्लुटेड ग्लास घेतलेली आहे. त्यानंतर इकडे आपण ओपन शेल्फचं डिझाईन घेतलं आहे, ज्याचे कॉर्नर जे आहेत ते राऊंडेड घेतलेले आहेत. आणि अलॉंग विथ जी आपली किचनची एंट्रन्स फ्रेम आहे त्याला सुद्धा आपण कॉर्नर्स राऊंड घेतलेत. चला तर आता किचन एक्सप्लोर करूया. किचन प्लॅटफॉर्मच्या खालती ज्या ट्रॉलीज आल्यात त्या बिल्डरनी दिलेल्या आहेत. ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मच्या वरती हा आपण ओपन शेल्फ डिझाईन केलेला आहे. आणि क्रॉकरीचं जे डिझाईन आहे ते आपण काही ट्रान्सपरंट आणि काही ओपेक असे शटर्स घेतलेत, आणि त्याच्यावरती लॉफ्ट डिझाईन केलेला आहे. इथे आपण व्हर्टिकल युनिट डिझाईन केलेलं आहे. तीच थीम कॅरी करत आपण इथे क्रॉकरीसाठी क्लिअर ग्लास विथ ब्लॅक प्रोफाईलचे डोअर्स घेतलेत. हा ओपन शेल्फ घेतलेला आहे जे मायक्रोवेव्हचे युटेन्सिल्स असतील ते ठेवण्यासाठी. इथे मायक्रोवेव्हची स्पेस, त्याच्या खालती हे स्टोरेजसाठीचं ड्रॉवर दिलेलं आहे, आणि त्याच्या खाली विकर बास्केट, आणि साईडला आपण फ्रीजसाठीची प्रोव्हिजन केली आहे. इथे आपण मायनर सिव्हिल चेंजेस केलेले आहेत. इकडे डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन ठेवण्यासाठीचा आपण एक प्लॅटफॉर्म बनवून घेतलेला आहे ग्रॅनाईटमध्ये, आणि त्याच्यावरतीच त्याचं स्टोरेजची जागा केलेली आहे. चला तर आता बघूया मास्टर बेडरूम.
ही बेडरूम डिझाईन करताना क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना पिंक शेडमध्ये कसं डिझाईन करता येईल, पण पेन पॉईंट हा होता की फ्लोरिंग जे आहे ते वुडनचं येतं आहे, मग इथे कसं करायचं. सो मग आपण ती थीम बॅलन्स करण्यासाठी ग्रे आणि व्हाईट कलरचा यूज केलेला आहे. इथं डोअर ओपन केल्या लगेच आपल्याला राईट हँड साईडला वॉशरूमचा डोअर येतो आहे. मग तिथून राहिलेली जी स्पेस आहे तिथे आपण वॉर्डरोब डिझाईन केलं आहे इझी टू ॲक्सेससाठी. वॉर्डरोबला सुद्धा खालच्या साईडला आपण ड्रॉवर्स घेतलेत. हा सॉफ्ट क्लोथ स्लायडिंग विथ सेन्सर लाईट आणि त्यालाच लुक एन्हान्स करण्यासाठी आपण इथं रोजगोल्डच्या टीपट्टी घेतल्या आणि वरच्या साईडला लॉफ्ट डिझाईन केलं. त्यानंतर इकडे क्वीन साईज बेड डिझाईन केला आपण. बेड बॅक आहे ग्रे कलर आणि त्याच्यावरती आपण डिझायनर वॉलपेपर आहे आणि साईडला ड्रेसिंग विथ साईड टेबल डिझाईन केला. इकडे टेरेसचा डोअर आहे त्यामुळे इथं फुल कर्टन्स आलेत. कर्टन्सचं फॅब्रिक जे आहे ते सिंगल कलर लायनिंग टेक्स्चर्डवाला आपण सिलेक्ट केले आणि त्याला प्लीट्समध्ये प्रॉपर स्टिच केल्यामुळे ते खूप छान दिसते. ह्या साईडला स्पेसचा कन्स्टंट असल्यामुळे आपण फोल्डिंगची लेज घेतलेली आहे स्टडीसाठी आणि त्याच्यावरती बुकशेल्फ विथ ओपन स्टोरेज डिझाईन केले फॉर आर्टिफॅक्ट्स. चला तर आता आपण बघूया चिल्ड्रन कम पॅरेंट्स बेडरूम. इथे डोअर सोडून जी फुल वॉल मिळाली तिथं आपण फुल हाईटचं वॉर्डरोब डिझाईन केलेलं आहे. ते पण आपण 3 स्टेपमध्ये केलेलं आहे. खालच्या साईडला ड्रॉवर्स घेतलेत. इझी टू ॲक्सेस आपले जे खेळणी असतात किंवा छोट्या गोष्टी असतात तर त्या पटकन मुलांना ठेवता याव्यात. त्याच्यानंतर हा सॉफ्ट क्लोथ स्लायडिंग विथ सेन्सर लाईट आणि त्याच्यावरती लॉक डिझाईन केलं आहे आणि त्यालाच आपण साईडला इथे फुल मिरर घेतलेला आहे. इथे फोल्डिंग बेड डिझाईन केला आहे कारण मुलांना खेळण्यासाठी जागा रिकामी राहावी म्हणून. तर ह्याचं ऑपरेशन मी तुम्हाला नंतर दाखवते. ह्याच्या बॅकला बेड बॅक आपलं ग्रे कलरचं आणि त्याच्यावरती आपण पूर्ण एक वॉलपेपर घेतलेला आहे आणि साईडला लुवर्स घेतल्यात. त्याच्यावरती एक हँगिंग लाईट डेकोरेटिव्ह छान आणि खालच्या साईडला साईड टेबल आला. इकडे जे कर्टन्स आहेत ते रोमनवाले डिझाईन केलेत आणि ह्या साईडला स्टडी टेबल डिझाईन केला आहे आणि एक ओपन लेज आणि वरती बुकशेल्फ डिझाईन केलं. ह्या रूमची पूर्ण थीम आपण 60-30-10 ह्या रेशोमध्येच डिझाईन केलेली आहे. 60% व्हाईट कलर घेतलेला आहे, 30% सागा ग्रीन आणि 10% ग्रे कलर घेतला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. ॲज प्रॉमिस आता आपण प्रोजेक्टचे डिटेल्स बघूयात. इथे आपण प्लाय जो आहे तो अल्टरनेट प्लाय यूज केला आहे. किचनसाठी BWP प्लाय यूज केलेला आहे. लॅमिनेट्स मरिनो आणि रॉयल टचचे आहेत. हार्डवेअर एप्को आणि हेटिकचे आहेत. इलेक्ट्रिकल्स जे आहेत त्या पॉलिकॅपच्या वायर्स आणि लाईटसुद्धा पॉलिकॅपच्या आहेत. त्यानंतर पेंट आहे तो एशियन पेंटचा आहे. ड्युरेशन जे आहे प्रोजेक्टचं तर ते आपलं 3.5 महिने झालेलं आहे. इन बिटवीन दिवाळी आलेली होती सो त्याच्यासाठीचा जो ब्रेक आहे तो 15 डेजचा आपला वाढलेला होता आणि टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ॲज ऑन डेट 12.5 पर्यंत गेलेली आहे. तर ही होम टूर तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ खूप सारा लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.